नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 9वी विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिलं प्रकरण गतीचे नियम यामधील न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम पाहणार आहोत। न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन। चला तर मग आपण सुरू करूया न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम। यासाठी काही आपण उदाहरण पाहूयात। आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट। तुम्ही मित्राला समान आकाराचा प्लास्टिक व रबराचा चेंडू उंचीवरून खाली टाकण्यास सांगा। यू कॅच द बॉल्स, विच बॉल वॉज इझियर टू गेट अँड व्हाय। चेंडूचा झेल घ्या, तुम्ही कोणता चेंडू सहजपणे झेलू शकता का। आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड, ट्राय टू कॅच इट। नंतर तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकण्यास सांगा आणि तुम्ही झेलण्याचा प्रयत्न करा। नाऊ आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ सेम बॉल ॲट हाय स्पीड टुवर्ड्स you, try to catch it. Which ball could you catch with greater easy? Why? आता तोच चेंडू तुम्ही मित्राला जोरात फेकण्यास सांगा आणि तुम्ही तो झेलण्याचा प्रयत्न करा। कोणत्या वेळी तुम्ही चेंडू सहजपणे झेलू शकता का। आता जो हळू फेकलेला आहे तो सहज झेलता येणार आहे आणि जो जोरात फेकलेला आहे तो झेलण्यासाठी आपल्याला थोडीशी ताकद जास्त लावावी लागणार आहे। इथे सुद्धा आपण क्रिकेटचं मैदान दाखवलेलं आहे। बॉलर बॉलिंग करतो, त्यावेळेस बॅट्समन बॅटने तो चेंडू अडवतो, त्यावेळेस या ठिकाणी त्या बॉलचं स्पीड या ठिकाणी काय झालेलं असतं, कमी झालेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहूया। द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट श्रिंकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स व्हेलॉसिटी। एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर केलेल्या आघाताचा परिणाम हा त्या वस्तूचे वस्तुमान व तिचा वेग या दोन्हीवर अवलंबून असतो। या ठिकाणी ही गाडी समजा स्थिर आहे आणि दुसरी गाडी गतिमान येऊन तिच्यावरती आदळली, तर या ठिकाणी या गाडीचं वस्तुमान आणि वेग या दोन्हीवर या ठिकाणी किती आघात झालेला आहे हे याच्यावरती ठरवलं जाईल। This means that the effect of the force depends on a property related to both mass and velocity of the shrinking object. This property was termed momentum by Newton. म्हणजे बलाचा परिणाम घडवून आणण्यासाठी वस्तूचे वस्तुमान व वेग यांना जोडणारा गुणधर्म कारणीभूत असतो आणि या गुणधर्माला न्यूटनने काय म्हटलेलं आहे, संवेग असं म्हटलेलं आहे। मोमेंटम हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन। इट्स डायरेक्शन इज द सेम ॲज दॅट द व्हेलॉसिटी। आता या ठिकाणी संवेगाला परिणाम व दिशा दोन्ही असते व संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते। त्यानंतर इन SI सिस्टीम द युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्राम मीटर पर सेकंड, वाइल इन CGS सिस्टीम इट इज ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड। SI पद्धतीत संवेगाचे एकक किलोग्राम मीटर पर सेकंद आणि CGS पद्धतीत ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद आहे। आता गाडी बघा या ठिकाणी वेगवान होते आणि दुसऱ्या गाडीवरती आदळते, त्यावेळेस इथं वस्तुमान आणि वेग हा अतिशय महत्त्वाचा असतो। त्यानंतर संवेग म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत। मोमेंटम P इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट। P इज इक्वल टू mv। मोमेंटम इज अ व्हेक्टर क्वांटिटी। वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग होय। P इज इक्वल टू mv म्हणजे संवेग P या अक्षराने दर्शवला जातो आणि संवेग ही सदिश राशी आहे।
The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. Suppose an object of mass m has an initial velocity u when a force is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. समजा m वस्तुमान असणारी एक वस्तू सुरुवातीला u वेगाने जात असेल तर तिच्या गतीच्या दिशेने f इतके बल प्रयुक्त केल्यास t वेळेनंतर वस्तूचा वेग v होतो. व्हॉट इज मोमेंटम? आता इथं दोन वस्तू दाखवलेल्या आहेत. एक सायकल आहे, तिचं मास स्मॉल लेटर m आहे. एक ट्रक आहे, तिचं मास कॅपिटल M आहे आणि दोघांची व्हेलॉसिटी कशी आहे? v सेम आहे. इथं मध्ये मुलगा दाखवलेला आहे. या ठिकाणी कोणती वस्तू अडवून द्यायला सोपं होईल? सायकल. का? कारण ती हलकी आहे. म्हणजे मास ऑफ ट्रक इज हेवियर दॅन बायसिकल, दॅट इज कॉल्ड एज मोमेंटम. त्यानंतर या ठिकाणी आपण द इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट इज इक्वल टू mu. वस्तूचा सुरुवातीचा संवेग बरोबर काय असणार? mu. इट्स फायनल मोमेंटम आफ्टर टाइम t इज इक्वल टू mv. t इतक्या कालावधीनंतर वस्तूचा अंतिम वेग किती होणार? mv होणार. मग आपल्याला द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. संवेग परिवर्तनाचा दर बरोबर काय सूत्र आहे? संवेगात होणारा बदल छेद वेळ इज इक्वल टू mv वजा mu छेद t बरोबर m कंसात v वजा u छेद t बरोबर काय असणार? ma असणार. त्यानंतर अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द रेट ऑफ चेंज ऑफ द मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. दॅट इज ma इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. f इज इक्वल टू kma. इथं k काय आहे? कॉन्स्टंट अँड इट्स व्हॅल्यू इज 0. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणून ma इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f. f बरोबर kma आणि k हा स्थिरांक असून त्याचं मूल्य किती आहे? या ठिकाणी 1 आहे. यानंतर अजून एक उदाहरण आपण पाहूया. कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग डिफरंट मासेस विच आर इनिशियली ॲट रेस्ट. द इनिशियल मोमेंटम फॉर बोथ 0. सुरुवातीला विराम अवस्थेत असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू विचारात घ्या. दोन्हीचा सुरुवातीचा संवेग 0 असेल. या ठिकाणी एक गाडी आहे, तिचं मास जास्त आहे आणि एक ट्रॉली घेतलेली आहे, तिचं मास कमी आहे. सपोज अ फोर्स F acts for time t on both objects. The lighter object start moving faster than the heavier object. समजा दोन्ही वस्तूंना विशिष्ट कालावधीसाठी ठराविक बल प्रयुक्त केले तर हलकी वस्तू जड वस्तूपेक्षा अधिक वेगाने जाऊ शकते. आपल्याला इथं चित्रामध्ये दिसत आहे की ही गाडी जड असल्यामुळे स्लो जाते आणि ही हलकी ट्रॉली असल्यामुळे आपल्याला जास्त जोराने जाताना दिसते. हाऊएव्हर फ्रॉम द अबव फॉर्म्युला वी नो दॅट द रेट ऑफ द चेंज ऑफ मोमेंटम इज f in both objects is same and the total change in their momentum will be also be same, that is does not have the same force keep applied on different objects, the change is momentum is same. म्हणून वेगवेगळ्या वस्तूवर समान कालावधीत समान बल प्रयुक्त केल्यास संवेगातील बदल कसा असतो? समान असतो. In SI system the unit of force is Newton and in CGS system the unit of force is Dyne. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन आहे आणि CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक डाइन आहे.
1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम गुणिले 1 मीटर पर सेकंद, तर 1 डाईन बरोबर 1 ग्रॅम गुणिले 1 सेंटीमीटर पर सेकंदचा स्क्वेअर. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्यानं आपण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम पाहिलेला आहे.